आज रोजी सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये नशामुक्तीचे विरोधमध्ये काय काम करत आहे, नशामुक्तीसाठी काय काम करत आहे हे बद्दलची माहिती शेअर करण्यासाठी या ठिकाणी आपण जे आहे ते आपण सर्व पत्रकार बंधू भगिनीसोबत बोलणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 15 ऑगस्टपर्यंत सर्व अधिकारी जे आहे आपला हद्दीमध्ये जितके स्कूल कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन जे ड्रग्सबद्दलचे अवेअरनेस करणार आहे, सायबर क्राईमबद्दलचे अवेअरनेस करत आहे, त्यानंतर ट्रॅफिकबद्दलचे अवेअरनेस करत आहे आणि महिला अत्याचारबद्दलचे पण अवेअरनेस करत आहे। असं 4 टॉपिक जे आहे त्यांना दिलेले आहे आणि या टॉपिकवर जाऊन ते प्रत्येक स्कूल कॉलेज या ठिकाणी जाऊन कार्यक्रम घेत आहे आणि आपला जे सर्व शाळा कॉलेजचे जे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे त्यांना याबद्दलची माहिती देत आहे। यानंतरचे पुढच्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्टचे नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक त्यांचे लाईव्ह जास्त स्कूलमध्ये शक्य असेल त्या ठिकाणी केले जाणार आहे। त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या 4 विषय जे आपल्यासाठी अतिशय संवेदनशील आहे त्या विषयावर जे आहे ते आम्ही सर्व विद्यार्थी यांना जे आहे ते माहिती देण्याचे काम करत आहे आणि करणार आहेत आणि त्यानुसार जे आहे ते आपला पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये जितके जास्तीत जास्त संख्यामध्ये ड्रग्सबद्दलचे अवेअरनेस आणि ड्रग्सवर कारवाई असा जे आहे ते आपल्याला या अशा प्रकारचे कार्यक्रमचे उद्दिष्ट आहे। त्याच अनुषंगाने आज जे आहे ते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रांगणमध्ये आपण जे आहे ते बरेच NGOला बोलवलं होता। त्यासोबतच जे आहे यांच्यामध्ये काही जे ड्रग ॲडिक्ट्स होते किंवा लिकर ॲडिक्ट्स होते त्यांनाही बोलवलं होता। त्यानंतर जे आहे ते जे दारू घालणारे जे फॅमिली होती त्यांनाही बोलवलं होता आणि या ठिकाणी जे आहे ते एक ब्रेन स्टॉर्मिंग सारखे सेशन करण्यात आले आणि यांच्यामध्ये जे NGO आपल्याशी जुळलेले आहे त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनी पुढील 15 दिवसामध्ये हे उरली कांचन, यवत, शिरूर या भागामध्ये जे दारू घालणारी फॅमिली आहे त्यांना कसा आपण जे आहे ते पुनर्वसित करू शकतो, त्यांना एक कसा अल्टरनेट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना काही ट्रेनिंग देऊ शकतो किंवा कुठल्याही कंपनी किंवा इतर ठिकाणी जे आहे ते त्यांना नोकरी लावण्याचे पण काम करू शकतो। तशा प्रकारचे त्यांच्याकडून एक रोडमॅपचे आवाहन आम्ही केलेले आहे आणि या रोडमॅप आल्यानंतर परत जे आहे ते आम्ही उरली कांचन परिसरामध्ये जाऊन त्या सर्व दारू घालणारे फॅमिली यांच्यासोबत मीटिंग करणार आहे आणि यावेळी जे आहे ते NGOचे जे रोडमॅप तयार झालेले आहे त्याबद्दलही त्यांना माहिती देणार आहे आणि त्यांना जे आहे ते मुख्यधारामध्ये येण्यासाठी आपण जे आहे ते आवाहन करणार आहे आणि मुख्यधारामध्ये आणण्यासाठी प्रयास करणार आहे। तशा प्रकारे जे आहे ते पूर्ण परिक्षेत्रामध्येही जे आहे ते कामगिरी या पद्धतीचे काही ठिकाणी चालू आहे आणि अजून पुढच्या भविष्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला करायचे आहे। तर मेनली मुख्य विषय 2 आहे की एक तर स्कूल कॉलेजमध्ये जे आपले फ्युचरचे पिढी आहे त्यांना जे आहे ते हे 4 संवेदनशील विषयाबद्दल जे आहे ते त्यांना अवेअर करणे आणि दुसरा जे दारू घालणारे जे लोक आहे त्यांना मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOचे माध्यमातून इतर विभागाचे माध्यमातून जे आहे ते आम्ही प्रयास करणार आहे। यांच्यामध्ये जे आहे ते आम्ही आपला सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांनाही जे आहे ते आवाहन करतो की आपण पण यांच्यामध्ये आपलं जे काही सजेशन्स असतील ते आपण आमच्या सोबत शेअर करा आणि या आवाहनमध्ये या जे आहे ते अवेअरनेस कार्यक्रममध्ये आपलाही पूर्ण सहभाग द्यावा, ज्यांच्यामुळे की नवीन पिढी जे आहे आपला नशाचे मार्गी जाणार नाही। त्यासोबतच जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत ते सायबर क्राईमचे खूप बळी पडतात त्यांचे जे हे अवेअरनेस होईल, महिला विरोधी जे काही गैरकृत्य असतात ते होणार नाही आणि ट्रॅफिकमध्ये जे आपल्या बरेच लोकांची नाहक जे आहे ते जीव जातात, बरेच लोक जे आहे ते यांच्यामध्ये हँडिकॅप्ड होतात, ते हे सर्व होणार नाही। त्याचा प्रकारची मोहीम आम्ही सुरू केलेले आहे आणि यांच्यामध्ये आम्ही सर्व अधिकारीला स्कूल कॉलेजमध्ये जाऊन हे 4 विषयावर जे आहे ते प्रबोधन कार्यक्रम घेण्यासाठी जे आहे ते निर्देशित केलेले आहे
आणि दुसरा पार्टमध्ये जे आहे से जे दारू घालणारे फॅमिली आहे त्यांना जे आहे से आपण मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOज आणि इतर जे आहे से आपलं सोशल ऑर्गनायझेशन यांचे माध्यमातून यांचे मदतीने जे आहे से आम्ही प्रावित करण्याचा प्रयास करणार आहे. थँक्यू. येस. एका बाजूला FDA कडनं जे गैरआस्थापन आहे शाळेच्या आजूबाजूला त्याच्यावर कारवाई होते. अनेक शाळा अशा आहेत आपल्या परिक्षेत्रात तिथे आजूबाजूला पाणटपऱ्या वगैरे आहेत. आपण पण असं काही मोहीम घेतो का या पाणटपऱ्यांच्या ऍक्शन? ते पण घेतो. येस, अशा प्रकारचे सर्व जे आहे ते निर्देशित करण्यात आलेले आहे आणि असे प्रकारची कारवाई आपल्याकडूनही होत आहे. नाही, हे जे आहे ते आपलं कंटिन्युअस राहणार आहे. जसं मी सांगितलं ना, आता पहिला टप्पामध्ये फिजिकली जे आहे ते पोलीसचे सर्व अधिकारी जाऊन स्कूल कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतील. दुसरा टप्पामध्ये जे आहे ते आम्ही जितके स्कूल कॉलेज आहे त्यांना एक मेन ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून तिथे सर्वांना परत कनेक्ट करणार आहे. तिथे सर्व सिनियर ऑफिसर्स पण राहतील, काही जे आहे ते लोकप्रतिनिधी असतील आणि असं आम्ही सर्वांना सहभागी करणार आहे या मोहीममध्ये. नाही, यांच्यामध्ये आपल्याला वेळ लागणार आहे, परंतु हे आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे हे अवेअरनेस केलं तर आपल्याला जे आहे ते गुन्हे प्रतिबंध जे पोलिसांचे काम असतो त्यांच्यामध्ये मदत मिळणार आहे. बरेच माहितीही मिळणार आहे. जर काही ठिकाणी हे असं होत असेल तर त्याबद्दलची आपल्याला माहितीही मिळणार आहे. आणि हे पासून जे आहे पुढची पिढी जी आहे म्हणजे फ्युचरचे जे जनरेशन आहे त्यांनाही वाचवण्यामध्ये आपल्याला मदत मिळणार आहे. नाही, जवळजवळ आपला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000चे सुमारे 1000-1000पेक्षा जास्त सरासरी म्हणजे मी मानतो तसा जवळजवळ 5000 स्कूल कॉलेज त्यामध्ये आपलं सर्व अधिकारी जे आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये जात आहे. ऑलरेडी सर्व ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आहे. तर त्यासाठी जे आहे ते हे मोहीम जे आहे 1 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. 15 दिवसामध्ये आपल्याला त्यांच्या हद्दीमध्ये जितके स्कूल कॉलेज असतील ते कव्हर करायचे आहे आणि हे 4 टॉपिकबद्दल माहिती त्यांना द्यायची आहे. ते मी सांगितलं सुरुवातीमध्ये की अशा प्रकारची जी घटना झालेली होती अशी घटनाची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी एक तर रेड करणे आमच्याकडून सतत चालू आहे. परंतु हे एक सामाजिक प्रश्न आहे, कारण की रेड किती केला तरी त्यांचे ते पारंपरिक जे आहे इन्कम सोर्स आहे, तर त्यांना एक अल्टरनेट इन्कम सोर्स जर आपण करून दिला त्यासाठीच आज NGOला बोलावून त्यांना एक रोडमॅप तयार करण्यासाठी सांगितलं की यांना जे आहे ते कोणत्या वस्तूचे प्रशिक्षण देऊ शकतो, कुठल्या रोजगारमध्ये यांना आपण देऊ शकतो ज्यांच्यामुळे की दारू घालण्यापासून परावृत्त होईल. पोलीसकडून जे लिगल ॲक्शन्स आहे ते सर्व ॲक्शन्स होत आहे, परंतु त्यांच्या पलीकडे जाऊन की या लोक दारू नाही घालला पाहिजे, दुसरा कुठल्याही प्रोफेशनमध्ये गेला पाहिजे, यासाठी जे आहे ते आम्ही सर्व NGO आणि बाकी इतर जे विभाग आहे त्यांच्या माध्यमातून यांना प्रावित करण्याचा प्रयास करणार आहे. नाही, त्यांच्यामध्ये सांगितलं आपल्याकडून जे आहे ते वेळोवेळी ॲक्शन होत आहे. जशी जशी माहिती मिळतात ते आपल्याकडून ॲक्शन होतात आणि ते ॲक्शन कंटिन्युअस राहणार आहे. आपण आज 100 कुटुंब बोलवली होती, आयडेंटिफाय ती 100 कुटुंब केले. आज आपण त्यांचं हे घेतले, त्यातल्या किती कुटुंबांना आपण हे केले आणि किती NGO आपल्याकडे त्यामध्ये सहभागी झाले? आज सरासरी आपल्याकडे 15 NGO आले होते आणि 50पेक्षा जास्त कुटुंब होते. तर त्यांना हे दोघांना मेल करण्यासाठी आणि त्यांचे काय अपेक्षा आहे आमच्याकडून, म्हणजे NGO कसा मदत करू शकतात आणि हे जे कुटुंब आहे मी सांगितलं यांच्यावर आज नाही वर्षानुवर्ष केसेस झालेल्या आहे, MPDA झालेलं आहे, त्यांना तडीपारही करण्यात येतात, परंतु हे थांबत नाही गोष्टी. तर ते एक सामाजिक हे विषय आहे की ज्यापर्यंत त्यांना आपण अल्टरनेट रोजगारच्या संधी उपलब्ध करून देत नाही त्यापर्यंत ते थांबणार नाही. काही दिवस जेलमध्ये जाणार, येणार, परत करणार. तर त्यामुळे आपल्याला जे लिगल ॲक्शन्स आहेत ते करायचेच आहे, परंतु त्यासोबत जे आहे ते यांना एक सोशल कॉज म्हणून यांना जे आहे प्रावित करण्याचा प्रयास करायचा आहे. महिला आणि पुरुष असं काय वर्गीकरण आहे का? कारण दारूमध्ये महिलांचं प्रमाण हे जे आतापर्यंतच्या कारवाईमध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यात
महिलांचं प्रमाण जास्त आहे, तसं काही आपल्याकडून काही असा मिश्र आहे. कधी महिला ज्या असे कुठे महिला घालण्याच्या बिझनेसमध्ये आहे, कोणी पुरुष पण आहे. म्हणजे असं आम्ही काही बायफर्केशन खूप करत नाही. आम्हाला सर्वांना जे आहे ते प्रभावित करण्याचा प्रयास करायचे आहे. समजा की एक कुटुंबमध्ये समजा 4-5 लोक आहे, त्यांच्यापैकी जर कोणी इलिजिबल असतील तर त्यांना कुठल्याही कंपनीमध्ये पण नोकरी लावता येते. जर कंपनीमध्ये नोकरी लागला, पैसे येणे सुरू होईल, तर त्यानंतर यांनी बंद केला पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. दुसरा आहे की यांना काही वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना ते वस्तू बनवण्याच्या रोजगाराचे संधी उपलब्ध करून द्यायचे. त्यानंतर जे आहे ते यांना इन्कम सोर्स झाला तर हे दारू घालण्याचे बिझनेसमधून बाहेर पडणार आहे. अशा प्रकारची हे संकल्पना आहे. बरोबर आहे. गणपतीच्या पूर्वीच आपण जे आहे ते दुसरा मोठा प्रोग्राम घेणार आहे. त्यापर्यंत जे आहे आपला सर्व NGOचे रोडमॅप येऊन जाईल. त्यानंतर त्यांना पूर्ण संकल्पना आपण हे देणार आहे की हे बघा असं करून तुम्ही जे आहे ते हे दारू घालणाऱ्याचे काम सोडून दुसऱ्या काममध्ये करू शकतात आणि तुम्हाला जे आहे ते हे चांगली संधी आहे. हे संधी जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला एक रिस्पेक्टेबल लाईफ जे आहे जगता येईल. नाही तर काय होतं की कधी पोलीस रेड करतात, कधी एक्साईज रेड करतात, कधी जॉईंट रेड होतो आणि त्यावेळी त्यांचे पळापळी होतात, जेलमध्ये जावं लागतात, बाकी इतर गोष्टी होतो. तर त्यापासून जर वाचायचे आहे तर एक जे आहे ते तुम्हाला आम्ही संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीचे तुम्ही जे आहे ते म्हणजे लाभ घ्यावा आणि या जे बिझनेस आहे, जे इलिगल बिझनेस आहे त्याच्यापासून तुम्ही परावृत्त होऊन मुख्य स्ट्रीममध्ये यावं. कोणाला? त्यांचे मुले विधी संघर्षासाठी आपलं चालूच आहे. त्यांच्यामध्ये जे आहे आपण त्यांना वेगळे वेगळे प्रकारचे प्रशिक्षण देतो, काउन्सिलिंगही होतात. बरोबर, ते आपलं ऑलरेडी सिटीमध्ये जे आहे ते चालूच आहे. त्यांचेच आपण थोडा एक्सटेन्शन करणार आहे. आणि हे जे दारू घालणारी फॅमिली आहे यांचे मुले जे आहे जे इलिजिबल असतील त्यांना आपण नोकरीमध्ये लावण्याचा पण प्रयास करू आणि जर त्यांना रोजगार करायचे असेल तर त्यांना वेगळे वेगळे प्रशिक्षणही देण्याचा आपण प्रयास करू. तर अशा प्रकारचे प्रयास आपल्यातर्फे होणार आहे. तर यांच्यामध्ये जे आहे ते सर्वांनी सहकार्य केलं तर नक्की हे जे एक प्रॉब्लेम आहे त्यांना आपण जे आहे ते सोल्युशन करून यांना जे आहे ते चांगले मार्गी आपण लावू शकतो. कोण काय करतं सगळं माहीत असतं. तशी जर भूमिका घेतली तर पोलिसांकडनं एकदा मेसेज केला की 2 नंबर बंद म्हणजे बंद, ते बिलकुल झिरो टॉलरन्सची भूमिका आहे. हे जे दुसरा मीटिंग जे आहे त्यावेळी त्यांना अजून स्पष्ट सांगण्यात येणार आहे की जर हे बंद झालं नाही तर आमची तयारी आहे की ज्या ठिकाणी या गाळतात त्या ठिकाणी रावटी ठोकून बरोबर आहे पोलीस बंदोबस्त लावले जाणार आहे. हे त्यांना क्लिअर मेसेज जाणार आहे. ऑलरेडी मेसेज दिला आहे परंतु अजून क्लिअर जाते. हां बरोबर आहे. तर आपल्याला तेच सांगितलं ना की यांचे लीगल प्रोसेसचे एक लिमिटेशन्स येतात की जेलमध्ये तुम्ही पाठवणार, जेलमधून सुटणार आणि परत तेच कामामध्ये लागणार. तर त्यांना ज्यापर्यंत दुसरं काम देत नाही त्यापर्यंत जे आहे परत हेच कामामध्ये लागणार. जेलमध्ये जात राहणार, याला परत सुटला, परत ते करायचे, परत जेलमध्ये जायचे, परत तेच काम करायचे. तर त्यांना एक अल्टरनेट रोजगार दिला तर हे पूर्णपणे जे आहे ते थांबू शकतं. नाही, ते पोलीसकडून सर्टिफाय केले जातात. मी आपल्याला नगरचे एक्सपिरियन्स सांगतो. नगरमध्ये जे आहे कम्युनिटी होती त्यांच्यावर भरपूर गुन्हे असायचे, बरोबर आहे. आणि नंतर आम्ही ते कंपनीची मीटिंग घेतली आणि आपलं जे आहे ते त्यांना सर्टिफिकेटसारखे दिलं की हे आता पुढे करणार नाही. तर बरेच लोकांना त्यांनी नोकरी दिली. पार्श्वभूमी आहे परंतु ते देतात. नाही, या वर्षपर्यंत आपण टार्गेट ठेवला आहे आणि आपला सर्वांचे सहकार्य राहिला तर नक्की आपण यांच्यामध्ये यशस्वी होणार. एक दुसरा प्रश्न आहे सर, मंचरमध्ये आपण कारवाई केली का मोडस थोडी सांगितलं तर बरं होईल. आणि आतापर्यंत कारवाईमध्ये किती जणांना अटक केली आणि काय या गुन्हेगारीचं कारण ते SP साहेब सांगतील. ते स्पेसिफिक आहे सांगत. नमस्कार.
मनसेच्या ते दूध भेसळाच्या गुन्ह्यामध्ये जे आज सध्यापर्यंत एकूण 24 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे मोडस ऑपरेंडाय आहे त्यामध्ये वे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, मल्सिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केला जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे खरं आहे त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होत होता. सर, किती दिवसापासून चालू होतं हे रॅकेट? किती मोठं आहे आणि जे 24 आरोपी आपण अटक केले त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय या प्रकरणी? बघा, ह्या जे 24 आरोपी अटक केली आहे त्यापैकी सर्वांचा तर पास रेकॉर्ड नाही आहे, पण काही आरोपीच्या 7-8 लोकांवर वेगवेगळे प्रकारचे एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट असाला किंवा FDA ची काही कारवाई झाली 1-2 आरोपीवर मधून झालेली आहे आणि आमच्याकडे जे रेकॉर्ड उपलब्ध झालेले आहात ते 2024 ऑनवर्ड झालेले आहात. हालाकी ते त्याचे मागे सुद्धा करत असणार आहे, पण सध्यापर्यंत 2024 ते 26पर्यंतचे त्यामध्ये कोणी 1 वर्ष, कोणी 6 महिने, कोणी 2 वर्ष असं वेगवेगळा सहभाग. सर, तुम्ही म्हणताय की अनेक ठिकाणी याचं वितरण होत होतं. किती लिटर साधारण त्याचा काही आपण आपला आकडा काढलाय का? त्या आकड्याबाबत ते आकडा माझ्याकडे सध्या नाही आहे, कारण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आहे तर एकूण किती विक्री झालेली आहे, किती तयार झालेलं आहे त्याचं संकलन सध्या चालू आहे. ते झाल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. कालच्या कारवाईत किती सापडले? कालच्या आता 10 लोक अजून एकूण 24 लोक अटक केले आहे. 13 अगोदर केले होते, 1 नंतर केलं आणि 9 लोक काल केले. हा जी सुरुवातीची कारवाई होती, सुरुवातीची कारवाईमध्ये खूप सारा मटेरियल गोडाऊन्समधनं त्याचे जे स्टोर हाऊसेस होते त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मल्सिफायर आहे, ऑइल आहे किंवा इतर प्रकारचे ते वे पावडरच्या पोथ्या वगैरे आहे. आहे त्याचा सध्या विश्लेषण चालू आहे. त्याबाबत एकूण किती व्यवहार आहे फायनान्शियली आणि एकूण किती मुद्देमाल आहे जे वापरला गेला आहे त्याबाबत टोटल नंबर सध्या देणे शक्य नाही आहे. ते पूर्ण तपासाच्या नंतर आपल्याला कळलं. सर, वितरण पुणे जिल्ह्यात व्हायचं की जिल्ह्याच्या बाहेर पण वितरण व्हायचं आणि किती? हा 7 ते 8 जिल्ह्याचे आरोपी आहात, वेगवेगळ्या जिल्ह्याचे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे, पुणे रुरल आहे, सांगली आहे, जालना आहे आणि इतर काही जिल्ह्याचे जळगाव वगैरेचे लोक आहात. त्याबाबत सुद्धा आपल्याला डिटेल माहिती देण्यात येईल. अजून ते तपास चालू आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.